सध्या आपण कोरोना काळात सण उत्सव धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। नियमांमुळे खरं तर सण उत्सव साजरे करण्यावर बंधनं येतात। बहुतांश लोकांनी थोडक्यात हे सण समारंभ आटोपते घेतलाय। याचा मोठा फटका गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना बसलाय। राज्यात गणेशोत्सव काळात भक्तांची मूर्ती खरेदी करण्यासाठी एकच गर्दी असते, पण कोरोनामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली बघायला मिळते। त्यामुळे मूर्तिकारांना मात्र याचा मोठा आर्थिक फटका बसतोय। काय नेमकं मूर्तिकार आणि गणेशोत्सवाशी संबंधित जे व्यावसायिक असतात त्यांचं नेमकं काय म्हणणे आपण थेट जाणून घेणार आहोत। आता अवघे काही दिवस खरं तर गणेशोत्सवाला राहिलेले आहेत। आपण बघतोय खास करून मुंबई आणि परिसरात गणपती उत्सव अगदी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। अगदी घराघरात गणपती असतोच, पण त्याचबरोबर सार्वजनिक गणपतीचं सुद्धा मोठं प्रस्थ खरं तर मुंबईमध्ये असतं। अर्थातच कोरोनाच्या दुसऱ्या वर्षी आपण बघतोय हे जे सगळा जो गणेशोत्सवाचा जो सगळा एकंदर जो माहोल असतो तो यंदा अनुभवता येणार नाही। अगदी गणपतीची मूर्ती सुद्धा छोटी झालेली आहे। अनेक जणांनी गणपती बसवणं सुद्धा अगदी थांबवलेलं बघायला मिळतंय। या सगळ्याचा परिणाम आपण बघतोय व्यावसायिकांवर झालेला आहे। काय नेमकं मुंबईच्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे? धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। धनंजय, काय नेमकं सांगाल? सगळाच आर्थिक फटका या मूर्तिकारांना बसताना आपल्याला बघायला मिळतो, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच मनुष्य, ज्या प्रकारे आपण पाहिलं की गणेशोत्सव असेल किंवा इतर सण असतील यांच्यावर निर्बंध राज्य सरकारने लावलेले किंवा काही अटी आणि नवीन नियमावली जाहीर करण्यात आली। परंतु जर आपण पाहायला गेलं तर गेल्या 1.5 वर्षात मूर्तिकारांचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। कारण की मुंबईमध्ये थाटामाटात गणेशोत्सव साजरी होत होता, घरोघरी गणेशोत्सव साजरी होत होता। मात्र जर आपण पाहिलं तर या 1.5 ते 2 वर्षात त्याचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळते। नेमकं मूर्तिकारांना काय अडचणी या काळात जाणवल्या, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे तेच आपण जाणून घेणार आहोत। मी सध्या एका कारखान्यामध्ये आहे आणि माझ्यासोबत मूर्तिकार देखील आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, एकंदरीत गेल्या 1.5-2 वर्षात कोरोनाची लाट होती, त्यामुळे गणेशोत्सवांकडे लोकांचा कल कमी पाहायला मिळाला। मूर्तिकार आहात तुम्ही, कशा प्रकारे याचा व्यवसायावर फटका बसला, काय सांगाल? मोठ्या मूर्ती बंद केल्यामुळे आमच्या व्यवसायावरती मोठा परिणाम बसला आणि छोट्या मूर्त्या त्या ठेवायला जागेचं मोठं प्रॉब्लेम आहे आणि करायला कारागीर लागतो आणि कारागीर तर कोण भेटत नाही आणि जागा तर पाहिजे, तो मोठा प्रश्न आहे। आणि आता मोठ्या मूर्त्या बंद झाल्यामुळे काय होतं आहे, लोकांचं व्यवसाय कमी झाला, आलं लक्षात नाही। त्यामुळे मूर्तिकारांचं याच्यात नुकसान झालं। मोठ्या मूर्तीमध्ये कसं एक मूर्ती बनवली तर त्याच्यामध्ये जेवढे पैसे भेटायचे त्यात जर 50 मूर्त्या बनवल्या तर तेवढे पैसे भेटत नाही, असं प्रॉब्लेम आहे। नक्की तुम्ही काय सांगाल सर? एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या या वर्षभरात आता मूर्तिकारांवर आर्थिक संकट ओढवलेलं पाहायला मिळतंय। काय नेमक्या अडचणी जाणवतात या सगळ्या ह्याच्यात, काय सांगाल? सर्वप्रथम मी महापालिका आणि प्रशासन हे मूर्तिकाराला दुर्लक्षित घटक म्हणून समजलं जातं। त्यामुळे कुठलीही योजना आणि कोणतेही नियम लागायच्या अगोदर मूर्तिकाराला कोणी आपली मतं मांडायला देत नाहीत आणि जी काय कारखानदार वर्ग, जे काय नोकरदार वर्ग आहेत त्यांची कामं जी आहेत ती करण्यासाठी जी जागा आणि सगळ्या या गोष्टी आहेत, याच्यासाठी जर सरकारने मूर्तिकारांबरोबर चर्चा केली असती तर या सगळ्या गोष्टीचा चांगला उपभोग घेता आला असतं। पण मूर्तिकार हा दुर्लक्षित घटक असल्याकारणाने आज कोणतीही योजना, सरकारी योजना किंवा कोणतीही हे त्यांना मिळत नाहीत, लाभ मिळत नाहीत, अशी ही सध्या परिस्थिती आहे। त्यामुळे संपूर्ण आणि मुंबईमध्ये मोठी मूर्ती ही आपली मुंबईची शान आहे आणि त्याच मूर्त्या जर करायला दिल्या नाहीत त्याच्यामुळे इतर रोजगार जे आहेत, फुलंवाले आहेत, अगरबत्तीवाले आहेत, अन्य सगळ्या मंडपवाले आहेत, या सगळ्यांच्या वरती याचा परिणाम झालेला आहे। त्याच्यामुळे करोडोची नुकसान झालेली आहे सर्व क्षेत्रातून। नक्कीच या सगळ्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना नेमकं काय सांगाल? काय तुमचं मत आहे जे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, काय बोलाल या सगळ्या? आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करतो की मूर्तिकाराला विचारात धरूनच आणि उत्सव हा कशा पद्धतीने साजरा करता येईल यासाठी चर्चा करण्यासाठी या सर्व मूर्तिकार संघटना व या लोकांना घेऊन चर्चेत बसणं गरजेचं आहे। अवघे काही दिवस उरलेले आहेत। आता मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्ही ज्या बनवल्यात त्या आता बाजारपेठेत विक्रीची वेळ आलेली, मात्र येत्या वर्षी किंवा या येत्या काळात कशा प्रकारे मूर्तिकारांचा व्यवसाय हा पूर्वीप्रमाणे चालावा असं वाटत असेल तर काय मुख्यमंत्र्यांकडे मागणं असेल तुमचं, काय साकडं असेल? सध्यामध्ये 8 ते 10 फुटापर्यंत मूर्त्या पाहिजेत
तर मूर्तिकारांचा व्यवसाय वाढू शकेल. आणि मोठा प्रॉब्लेम म्हणजे जागेचा. जागाही भेटली पाहिजे तर मूर्तिकार काहीतरी धडपडणं करतील, त्यांचंही भलं होईल, परत मंडपवाल्यांचा किंवा लायटिंगवाल्यांचा यांचं सगळ्यांचं भलं होईल, हेच आम्हाला म्हणणं आहे. बाकी काय आर्थिक फटका किती बसलेला आहे? आर्थिक फटका तर भरपूर बसला आहे. असं आम्ही आता याच्यामध्ये मूर्त्या काय ऑर्डरच्या नाही आहेत, सर्व आम्ही बनवून ठेवले आहेत. ऑर्डर आले तर ठीक, नाही तर तसेच राहणार आहेत. असं आहे त्या एक 5-6 मूर्त्या ऑर्डरच्या असतील, पण आम्ही आता काय असं बनवून ठेवत, कोण आला ऑर्डरला तर ते जातील, नाही तर असेच राहणार आहे. असं आहे ते आमचं. नक्कीच मनुष्य जर आपण पाहिलं तर एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी नियमावली बनवायच्या आधी किंवा प्रशासनाने नियमावली बनवायच्या आधी जर आम्हाला विश्वासात घेतलं असतं किंवा आम्हाला विचारलं असतं तर बरं झालं असतं, जेणेकरून वेगळा पर्याय निवडता आला असता. मात्र नाराजी जी आहे ती या मूर्तिकारांमध्ये पाहायला मिळते, कारण की आर्थिक चणचण आता ही गेल्या या 2 वर्षांमध्ये अधिक भासायला लागलेली. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांनी येत्या काळात तरी विचार करावा मूर्तिकारांचा आणि मोठ्या मूर्त्यांची परवानगी द्यावी, जागेची परवानगी द्यावी. जर आपण पाहिलं तर मूर्तीसहित अनेक जे गणपती गणेशोत्सवासंदर्भात जे व्यवसाय असतात त्या व्यावसायिकांवर पण मोठी कुऱ्हाड कोसळलेली निश्चित. पाहायला मिळते. आपण कारण की, फक्त जर मूर्तिकारच ज्याप्रमाणे नाही आपलं तर हार अगदी फुल विक्रेते मंडपवाले, असतील किंवा डेकोरेशन इतर वाले असो, अगदी फुलं विक्रेते असो, अगदी प्रसाद बनवणारे असो, या सगळ्या छोट्या जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांवरच सगळी गदा येताना आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आपण थेट चिपळूणला जाणार आहोत. निसार शेख आपल्याबरोबर आहे. निसार, आपण बघतो कोकणात तर खूप मोठं प्रस्त असतं, अगदी लगबग सगळी नेहमी बघायला मिळते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही लगबग खूपशी मंदावलेली आणि त्याचा थेट फटका या मूर्तिकारांना आणि समस्त आपण बघतो गणपती उत्सवाशी संबंधित सगळ्याच व्यावसायिकांना बसताना बघायला मिळतोय. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? एकंदरीत खरं आहे, जर पाहिलं तर कोकणामध्ये गणपती सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण आता कोरोनामुळे गेली 2 वर्ष यावरती संकट कोसळलं आहे. आता एकंदरीत आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी असो कोकणामधून बऱ्याचशा मूर्ती ह्या परदेशामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत, मुंबई ठिकाणी गेलेल्या आहेत. पण आता कुठंतरी ह्याला कुठंतरी ब्रेक लागलेला आहे. पण आता नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणं. आपल्याबरोबर काही गणपती मूर्तिकार आहेत, संदीप तामणकर आहेत. काय सांगाल एकंदरीत कोरोनाच्या परिस्थितीमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे? सध्या कोरोनाच्या परिस्थितीत असे काही प्रॉब्लेम्स आहेत की मूर्तिकार हा साधारणतः फेब्रुवारीमध्ये यवन किंवा असं पण असू शकतं की कोकणातले जे मूर्तिकार आहेत ते कोकणातली लोक आहेत जे गणेश भक्त आहेत ते चाकरमानी फोन करतो. अर्थातच आपण बघतोय गणेशोत्सवावर निर्बंध आल्यामुळे मूर्तिकार मोठ्या प्रमाणात संकटात सापडले. खास करून कोकण आणि परिसरामध्ये अनेक मूर्तिकार आहेत. अनेकांचे अक्षरशः आपण बघतोय की त्यांच्या आयुष्याची कमाई किंवा वर्षभराची कमाई या गणेशोत्सवाच्या काळात होत असते. त्यांचा व्यवसायच पारंपरिक व्यवसाय तोच असतो आणि अशावेळी आपण बघतोय सलग दुसऱ्या वर्षाचं कोरोनाचं संकट आल्यामुळे या व्यवसायावरच कुठेतरी गदा आलेली आणि त्याचा थेट परिणाम अक्षरशः त्यांचा आर्थिक कंबरडं मोडण्यात झालेला आहे. प्रचंड आर्थिक नुकसान या सगळ्याच व्यावसायिकांचं झालेलं बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा निसारकडे जाणारच आहोत, पण नागपूरला जाऊया. आता कल्पना नळसकर आपल्या बरोबर आहे. कल्पना, अर्थातच आपण बघतो गणेशोत्सवाचा काळ असतो, आनंदाचा काळ असतो. अगदी ज्या पद्धतीने हे व्यवसाय सुरू असतो, गणपतीचा स्वतंत्रचा एक व्यवसाय, स्वतंत्र अशी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र ही सगळी आर्थिक उलाढाल गेल्या 2 वर्षापासून आता ठप्प होताना बघायला मिळते. यंदा थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न झाला, पण त्यातही आपण बघतो हे नुकसान आहे, ते नुकसान काही भरून निघणारं नाहीये. काय नेमकं त्यांच्या व्यथा आहेत? नक्कीच मनुष्य, आपण पाहिलं असेल तर 2 वर्ष झाल्या मूर्तिकारांवरती संकट आहे. मी नागपूरच्या चितारवळीत उभी आहे. विदर्भातली ही सगळ्यात मोठी मूर्तिकारांची बाजारपेठ आहे आणि इथे सगळ्या प्रकारच्या ज्या मूर्त्या असतात वर्षभर तयार होत असतात. पण गेल्या 2 वर्षापासून ही जी सगळी ओळ आहे चितारवळ, इथले जे सगळे मूर्तिकार आहेत वंश परंपरागताने इथले जे मूर्तिकार आहेत ती मूर्ती बनवतात आहे, पण त्यांच्यावरती आर्थिक संकट ओढवलेलं आहे. इथल्याच मूर्त्या ज्या आहेत त्या परदेशात देखील जातात, पण 2 वर्ष झाले इथनं मूर्ती जी आहे ती परदेशात गेली नाही आहे. त्याच्यामुळे इथले जे सगळे मूर्तिकार ते संकटात आहे, आर्थिक संकटाच्या ओढवलंय. दुसरं जे आहे उंचीचं, त्याच्यामुळे देखील इथले जे मूर्तिकार आहेत त्यांच्यावरती संकट आहे. आपल्यासोबत मूर्तिकार आहेत जे वंश परंपरा त्यांचे वडील जे आहेत ते मूर्ती बनवतात, त्यांच्यासोबत आपण बोलूया. काय नुकसान झालेलं आहे आणि किती प्रमाणामध्ये या सगळ्या मूर्ती या चितारओळीमधल्या मूर्तिकारांचं नुकसान झालंय? जसं मागील 2 वर्षापासून जे हाईट कमी करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या मूर्त्यांचं जे नुकसान आमचं झालं आहे ते लहान मूर्त्यांवर लोक लवकर शिफ्ट नाही होऊन राहिले आणि लहान मूर्त्यांमध्ये जेव्हा आम्हाला तेवढा पैसा कव्हर नाही होऊन राहिला. जसं मागील 1-2 वर्षामध्ये जी बंदी आली त्यामुळे लोकांचं येणं जाणं बंद झाल्यामुळे आम्हाला 75% मागच्या वर्षी लॉस सहन करावा लागला
आणि यावर्षी सुद्धा थोडं तसे लक्षणं दिसत आहे, कारण हाईट बंदी आहे आणि लहान मूर्त्या आम्ही जास्ती बनवू नाही शकलो. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टींचा त्रास होऊन राहिला आणि बँकेकडून आम्हाला ह्या व्यवसायावर लोन फॅसिलिटी नसल्यामुळे आम्हाला कर्ज घेऊन ह्या व्यवसाय करावा लागत आहे. जे मुख्यमंत्र्यांकडे काय मागणं आहे? हे सगळं आर्थिक चणचण 2 वर्षापासून तुम्ही सहन करता, तर काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की या व्यवसायाला तुम्ही बँक फायनान्स द्या कमी व्याज दरावर, जेणेकरून आम्ही आमचं नुकसानी भरपाई करू शकू आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये कव्हर करू शकू. नक्कीच बँकने फायनान्स द्यावं अशीची मागणी आहे. तुझं काय मागणी आहे? बघील तुझे वडील गेल्या 35 वर्षापासून मूर्ती बनवतात, तू आता देखील मूर्ती बनवत आहे. काय संकट आलं 2 वर्षापासून? संकट असं आलं आहे की मी जी शिक्षण घेत होतो ते शिक्षण मला आता माझ्या पप्पांची मदत करावं लागत आहे. माझ्या पप्पांची मदत करावं लागल्यामुळे माझं खूप नुकसान होऊन राहिलं आणि जसं लेबरर असतात, लेबरर आम्ही त्यांना पेमेंट नाही देऊ शकत. आम्हाला काही घेणं देणं आहे आणि खूपसे काही घेणं देणं आहे, आम्ही तेही नाही करू शकत. आम्हाला लोन नाही भेटत, आम्हाला काहीच नाही भेटत आणि आम्हाला कसंही आम्हाला हा बिझनेस करायचा आहे आणि आम्ही याच बिझनेसवर आम्ही डिपेंड आहे. तर कसं असं असल्यामुळे एक तर हाईट कमी झाली आहे आणि पैसे म्हणजे लोक देत नाही, एकदम आसानीने पैसे आम्हाला भेटत नाही. तुमच्या इकडे पहिले मूर्ती तयार करायला लेबर्स राहायचे, आता तुम्ही लेबर्स लावू शकत नाही का? एवढी पण आर्थिक परिस्थिती नाही आहे का? हो, कारण कसं आहे पहिल्यापासूनच कर्ज असल्यामुळे असं आमच्यावर आणि आमचे एवढे घेणं देणं असल्यामुळे पहिल्यापासून पेंडिंग असल्यामुळे त्यांना पण पैसे द्यावे लागते, आम्हाला हेही करावं लागते. आम्हाला स्वस्तात ही मूर्ती द्यावी लागते. शेवटी लोक पहिले 2-2 महिने पहिले हे करत होते, बुकिंग करून जात होते आणि आता 2-4 दिवसापासून अशी स्वस्तात मूर्ती घेऊन जातात. कारण म्हणजे त्यांना माहिती आहे की स्वस्तात मूर्ती भेटते, एवढा सारा स्टॉक उरलाय, आम्हाला म्हणजे हे स्वस्तात द्यास. मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे? तुझ्या बाबांचा वंशपरंपरागत बिझनेस आहे, तुम्हाला पुढे न्यायचा आहे, तर काय मागणी आहे? मुख्यमंत्रीमध्ये अशी मागणी आहे की आम्हाला जो हे भेटत आहे, आम्हाला जो लोन देतात बँक, आम्हाला लोन आसानीने नाही भेटत. कारण हा बिझनेस सीझनल बिझनेस आहे, हा ऑल टाईम बिझनेस नाही आहे. म्हणून आम्हाला लोन द्यावी आणि बस. नक्कीच आपण जर पाहिलं असेल मनुश्री, इथे जे वंश परंपरागतीने हा व्यवसाय चालत आला, इथे बरेचसे जे आहेत मूर्तिकार, त्यांची यंग जनरेशन जी आहे ती देखील या व्यवसायात उतरलेली आहे. पण आता 2 वर्षापासून संकट आलेलं आहे. आर्थिक चणचणीमुळे लेबर सुद्धा लावता येत नाही, त्याच्यामुळे मुलांना आता मूर्त्या तयार कराव्या लागतात आहे, पण त्याही स्वस्तात द्याव्या लागतात. अशी सगळी आर्थिक परिस्थिती जी आहे ती खरं मुळात आपण बघतोय बँक कर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे हे सगळं कुठेतरी गाड्या आता विस्कळीत होताना बघायला मिळतात. त्याचा सुद्धा सरकारने विचार करावा, ही मागणी आता केली जाते. पुन्हा एकदा चिपळूणला जाऊया. खरं तर चिपळूण आणि कोकण परिसरात गेले काही दिवसात आपण बघतोय वादळ वारा आलं, मोठ्या प्रमाणात अगदी नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय गणपतीला बनवणारी माती सुद्धा उपलब्ध नव्हती. अशात सुद्धा आपण बघतोय गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार किंवा हे मूर्ती बनवण्याचा निर्धार करत आहेत, पण अर्थातच त्यांना कुठचंही त्यांचं देखील आर्थिक चणचण होत असल्यामुळे सगळ्यावरच कुठेतरी पाणी फेरलं जात आहे. पुन्हा एकदा निसारकडे जाऊया. निसार, कशा प्रकारचा फटका या मूर्तिकारांना बसलाय? खरं आहे मनुष्य, एकंदरीत आपण पाहिलं तर मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात फटका या ठिकाणी बसलेला आहे. आपण जर पाहिलं तर कोकणातले बरेचसे गणपतीले कारखान्यामध्ये गणेशचे गणपती आहेत ते फॉरेन कंट्रीमध्ये जातात, इतर देशामध्ये जातात. पण आता कुठेतरी ह्याला ब्रेक बसलेला आहे. आपल्याबरोबर काही मूर्तिकार आहेत, आपण त्यांच्यावर जाणून घे. संदीप, काय सांगशील एकंदरीत कोरोनाची परिस्थिती आहे आणि आता कुठेतरी शासनाचे नियम आहेत त्याला पूर्णपणे ब्रेक बसलाय, काय एकंदरीत सांगशील? साधारणतः गणेश मूर्तिकार हा कोकणातला असो किंवा आपल्या इकडचा महाराष्ट्रातला, हा साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी आपल्या कामाला सुरुवात करतो किंवा त्या अनुषंगानं तयारीला लागतो. विशेषतः आता आपण कोकणात म्हटलं तर कोकणातला मूर्तिकाराला जे भक्त आहेत, गणेश भक्त, हे मुंबई पुण्यासारखे असतात. ते ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे पुढच्या वर्षी काय गणेश मूर्ती पाहिजे ती यावर्षीच सांगून जातात आणि त्या अनुषंगानं सगळं कामाला सुरुवात झालेली असते. त्या अनुषंगानं मटेरियल मागवलेलं असतं आणि त्या दृष्टीनं काम चालू होतं. पण ह्या कोरोनाच्या काळात या परिस्थितीनुसार शासनाने जे नियम घेतले त्या निर्बंधाचा साहजिकच फटका हा गणेश मूर्तिकारांना बसतो आणि त्यामुळे आता ह्या सगळ्याचं सांगड घालणं गणेश मूर्तिकारांना अवघड झालंय. मग काही गोष्टी असतील की मूर्तींची उंची असेल किंवा मूर्ती पर्यावरणपूरक बनवण्याचा उद्देश असेल, ह्या सगळ्या गोष्टी रास्त आहेत. पण त्याची कल्पना गणेश मूर्तिकारांना अगोदरपासूनच राहिली तर त्या अनुषंगानं काम करतील. म्हणजेच त्यांच्यावर जो कामगारांचा भार किंवा मटेरियलचा भार
याचबरोबर जो ट्रान्सपोर्टचा भार, आता काही गोष्टी डिझेल पेट्रोल इंधन दर त्या सगळ्या गोष्टीचा भार हा गणेश मूर्तिकारांवर पडतो. एकंदरीत काय फटका बसलाय, काय नुकसान झालंय, काय मागणी कशी सीएम साहेबांची? साधारणतः जे निर्बंध आहेत ते निर्बंध सरासरी एप्रिल मे महिन्यात कळवले गेले पाहिजेत गणेश मूर्तिकारांना आणि त्यांना विचारात घेऊन या निर्बंधाचं सगळं झालं पाहिजे. त्या अनुषंगानं मूर्तिकार त्या कामाला लागतील आणि जे काय कोरोना निर्बंध आहेत त्या निर्बंध आता हा प्रसंग आपल्याकडे आहे तर त्याला तोंड देणं आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानं आमचाही सपोर्ट आहेच. नाही पीओपीच्या मूर्तीचा गेल्या 2-3 वर्षापासून चाललंय की बाबा पीओपीच्या मूर्ती बनवायच्या नाहीत वगैरे काय, पण काही मूर्तिकार आता पेणसारखं अख्खं शहर आहे की जे पीओपीच्या गणेश मूर्ती एवढे कारागीर आपण आणि हा सुद्धा फटका बसलेला दिसतोय की इकडे पीओपीच्या मूर्ती आहे, शाडूच्या मूर्ती बनवण्याची आता परवानगी देण्यात आलेली आहे. पीओपीच्या मूर्तींना पूर्णतः बंदी आणण्यात आलेली आहे. अर्थातच पीओपीची मूर्ती आता बंदी असल्यामुळे शाडूच्या मूर्तीसाठी जी माती लागते ती उपलब्ध होणं सुद्धा तितकंच कठीण असतं आणि त्याचबरोबर आपण बघतोय तर मूर्तीची किंमत सुद्धा वाढते, याचा सुद्धा फटका बसताना आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच या सगळ्याचा विचार सरकारनं सुद्धा तितकाच गांभीर्यानं करणं गरजेचं आहे. मुंबईकरांबरोबर मुंबईच्या परिसरात सुद्धा हीच परिस्थिती बघायला मिळते. अंबरनाथला जाऊया, मयुरेश जाधव आपल्याबरोबर. मयुरेश, काय नेमकं सांगाल? खरं तर मोठमोठाली मंडळं असतात, मोठमोठ्या मूर्ती असतात, अर्थातच या सगळ्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि एक व्यवसाय सुद्धा, एक आर्थिक गणितं सुद्धा प्रत्येकाची वेगळी असतात. अर्थातच मूर्तीची उंची कमी झाल्या, अनेक मंडळं अगदी मूर्ती सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसवत नाही. या सगळ्याचा फटका अगदी तिथल्या सर्वसामान्य नागरिकांबरोबर जे व्यावसायिक असतात त्यांना सुद्धा बसताना दिसत आहे. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? मनुश्री, आपण जर बघितलं वर्षातून एकदा येणारा सण म्हणजे गणेश उत्सव आणि त्या गणेश उत्सव काही नियम आणि काही अटी घालण्यात आल्यात आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये जर आपण बघितलं मागच्या वर्षी देखील मूर्तिकारांना प्रचंड प्रमाणात फटका बसला तर कारण की काही ठराविकच मूर्ती जे घरगुती गणपती असतात ते झाले होते. सार्वजनिक गणेश उत्सवांना बंदी घालण्यात आलेली आणि सतत आता ह्या दुसऱ्या दिवशी देखील आता ह्याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे. कारण की जर बघितलं अंबरनाथमध्ये अनेकांच्या घरामध्ये किंवा सार्वजनिक गणेश उत्सव थाटामाटात साजरा होत असतो, मात्र ह्या वर्षी देखील तो साजरा थाटामाटात होणार आहे आणि ह्याचा सर्व फटका आता मूर्तिकारांना पडला आहे. मी अंबरनाथच्या एका कला केंद्रामध्ये आहे आणि आपण जर बघितलं ह्या ठिकाणी बालगणेश असो, गणपतीचे अनेक मूर्ती ह्या भागामध्ये आहे, मात्र ज्या मूर्तींची म्हणजे 2 ते 3 फूटची उंची त्याच ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मात्र फक्त घरगुतीच गणेश उत्सव ह्या ठिकाणी आपल्याला गणपती दिसत आहे, सार्वजनिकचे गणपती ह्या ठिकाणी दिसत आहे आणि ह्याचा नाहक त्रास आता जे मूर्तिकार आहेत त्यांना पडला आहे. कारण की वर्षातून येणारा हा एकच सण असतो की गणेश उत्सव, त्या गणेश उत्सवामध्ये अनेक जण त्या आतुरतेने वाट बघत असतात आणि आता ह्या कोरोना काळामध्ये मूर्तिकारांना देखील आता ह्या प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. कारण की दरवर्षी होणार ग्राहक गणपती घेण्यासाठी येणारे असतात, मात्र ह्या वर्षी 300 ते 250 ग्राहक ह्या ठिकाणी आले आहेत. दादा, दरवर्षी तुम्ही हजारहून अधिक मूर्त्या ह्या ठिकाणी आणत असतात, यावेळी किती मूर्त्या तुम्ही आणल्या आणि काय त्रास होतो तुम्हाला? यावर्षी दरवर्षी मी 500 ते 600 मूर्त्या आणत असतो, परंतु ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये आता मला 350 मूर्त्या आणायला लागलेली. कारण लोकांकडे जे मूर्ती पहिले 2 फुटाची घेत होते घरगुती, ते आता 1 फुटाची पण घेऊ शकत नाही अशी कॅपॅसिटी झालेली आहे गिरायकाची. आणि बरेचसे गिरायकांनी गणपती पण बंद केलेले पैसा पाणी नसल्या कारणाने. त्यामुळे आम्हाला प्रचंड असं नुकसान द्यावं लागतं आणि भाडे पण आमच्यावरती भरपूर घेतले जातात ना. मुख्यमंत्र्यांना काय तुम्ही सांगाल, काय तुमची मागणी असेल? नाही, मुख्यमंत्री साहेबांना मी काही सांगू शकत नाही, कारण की हे जे आहे ते आता कोरोनाच्या पिरियडमध्ये घडलेले आहे, त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त मी मुख्यमंत्री साहेबांना काही सांगू शकत नाही. काय सांगणार? दरवर्षी आपण बघितलं थाटामाटात होणारा सण म्हणजे गणेश उत्सव आणि ह्या वेळी सुद्धा तो थाटामाटात सण साजरा होत नाही आणि ह्याचा फटका पडला आहे की गणेश मूर्तिकारांना. काय तुमची आर्थिक परिस्थिती झाली? कारण की दरवर्षी तुम्ही ह्या ठिकाणी अनेक मूर्त्या आणत असतात, मात्र ग्राहक काही ठराविकच ग्राहक मूर्त्या घेण्यासाठी येत आहेत, त्यात पण नियम आणि अटी घालण्यात आल्या. सार्वजनिक मंडळ ह्या ठिकाणी आले आहेत का? नाही आलेले, पण जी दरवर्षी मजा असते सार्वजनिक गणेशोत्सवाला, घरगुती गणेशोत्सवाला,
यावर्षी नाही आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये तर नसणारच आहे. कारण का सार्वजनिक गणेशोत्सवाला म्हणजे मूर्तिकारांना तर फटका बसलेलाच आहे, पण गणेशोत्सवाला तर मंडप बिंडप घालण्याची परमिशन नाही दिलेली. डेकोरेशन पण म्हणजे असं घरगुती बसायचे. दरवर्षी अनेक मूर्त्या तुम्ही आणत असतात. ह्या देखील आपण जर बघितलं काही 300 ते 250 मूर्त्या ह्या ठिकाणी दिसतात. ग्राहक म्हणजे आता ह्या ज्या 250 मूर्त्या तुम्ही आणल्यात, ग्राहक कसे येत आहेत आणि तुम्हाला म्हणजे हे जो खर्च किती येत असतो? कारण की तुम्ही पेनवरून आणत असेल किंवा कोकण भागातून आणत असेल. गाडी भाड्याचा येण्याचा खूप खर्च जातो आणि यावर्षी तर मूर्त्या कमीच आणल्यात काकांनी, कारण का ठराविकच येतात आणि जे लेट येत आहेत म्हणजे पहिले जे यायचे ना टेम्पो आणल्या मूर्ती बसवल्या लगेच बुक करायचे. आता ते 2-3 दिवस असल्याने येतात असे मूर्तिकार. म्हणजे तुम्हाला ह्याचा फटका देखील प्रचंड प्रमाणात पडतो. जर आपण बघितलं निश्चितच आहे, आपण बघतोय ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात खरं तर लक्षणीयरित्या सध्या कमी झाल्याचं बघायला मिळत आहे. कारण प्रत्येकाचंच आर्थिक गणित बिघडलेलं आहे, कोलमडलेलं आहे. या सगळ्याचा फटका या मूर्तिकारांना सुद्धा बसताना बघायला मिळतोय. गणेशोत्सवाला सुद्धा दिसतोय बघताना. लातूरला जाऊया, वैभव बालकुंदे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. वैभव, काय नेमकं सांगाल आपण त्या लातूर परिसरामध्ये नेमकं कशा प्रकारे या सगळ्याचा फटका बसतो आहे आणि काय नेमक्या त्यांच्या व्यथा आहेत? नक्कीच मनश्री, आपण पाहतो की 2 वर्ष झालं की राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे जे सण उत्सव आहेत त्यावर शासनाने निर्बंध घातलेले आहेत, आता बंदच केलेले आहेत. त्यामुळे जे ग्रामीण भागातले जे मूर्तिकार आहेत त्यांच्यावर मोठं संकट ओढवलेलं आहे. माझ्यासोबत असेच लातूर जिल्ह्यातील काही मूर्तिकार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. की काय सांगाल दादा की त्यामुळे तुमच्यावर काय संकट? गेल्या वर्षी लॉकडाऊन पडल्यामुळे जी मूर्त्या बाहेर राज्याची जाणार होत्या ती नाही गेल्यामुळे आता गेल्या वर्षीचा नुकसान भरपाई काही नाही दिली सरकारनं. त्यातून पूर्ण माल जे बाहेर राज्यात जाणार होता तो इथंच राहिला आहे, कारण की बाहेर जिल्ह्यातली मागणी भरपूर जास्त होती. आता त्यातून बाहेर जिल्ह्यात पण मूर्त्या जात नाही, कारण सरकारने त्यातून 4 फुटावर बंदी आणली. त्याच्यामुळं जी आमच्यापैकी होत्या अर्थातच आपण त्या मूर्तिकारांना मोठा फटका बसताना आपल्याला बघायला मिळतो आहे. गणेशोत्सवावर सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्बंध सुद्धा आले आणि त्याचा सुद्धा एक प्रकारे आपण बघतोय ह्या सगळ्याच आर्थिक गणित सगळ्या जे मूर्तिकारांचे ते बिघडलेले आहे. पुन्हा एकदा मुंबईला जाऊया, धनंजय दळवी आपल्या बरोबर आहे. धनंजय, आपण बघतोय की मूर्तिकारांच्या त्या व्यथा जाणून घेतल्या, मूर्तिकारांचं म्हणणं जाणून घेतलं, पण या मूर्तीवर जे अवलंबून असतात किंवा या पूर्ण गणेशोत्सवावर जे अवलंबून असतात, मग साधे फुलवाले असो किंवा अगदी माळा बनवणारे असो, यांना अगदी मखर बनवणारे असो, मंडपवाले असो, या सगळ्यांना याचा फटका बसताना बघायला मिळतो आहे. काय नेमकं सांगाल? नक्कीच मनुष्य, ज्या प्रकारे आपण पाहिलं की मूर्तिकारांना ज्या प्रकारे फटका बसलेला आहे संपूर्ण या गणेशोत्सवात, असाच फटका या सगळ्या संबंधित असलेल्या व्यवसायावर पडलेला आहे. गणेशोत्सवावर ज्यांचं पोट पाणी असतं, जे या उत्सवावरच कमाई करून आपलं घरदार चालवतात, अशांवर देखील सध्या उपासमारीची वेळ आलेली पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर गणेशोत्सवात मुंबईतील दादरचं जर फुल मार्केट पाहिलं तर ते अत्यंत भरलेलं पाहायला मिळतं, गजबजलेला हा एरिया परिसर पाहायला मिळतो. परंतु जर आत्ताच्या जर यावेळेस बघितलं तर संपूर्णतः दादर परिसरात गर्दी जी आहे ती कमी पाहायला मिळते, कारण की नियमच तसे लावण्यात आलेले आहे आणि व्यवसायावर तेवढा परिणाम पडलेला, कारण की प्रत्येक वस्तूचे भाव हे सध्या गगनाला भिडत चाललेले पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी आता ते गेल्या 1.5-2 वर्षात प्रत्येक नागरिक देखील घरातच बसलेला, कामधंदे अनेकांचे रोजगार हातातून निघून गेलेला आहे, सर्वसामान्यांचा देखील. त्यामुळे या सगळ्या संबंधित लागणाऱ्या गोष्टी जरी घ्यायचं म्हटलं तरी खिशाला परवडणाऱ्या नाही आहेत सध्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर, कारण की प्रत्येक गोष्टीचे भाव हे वाढत चाललेले. जर आपण पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मूर्त्यांच्या किमती वाढल्या, अनेक जे ट्रान्सपोर्ट साहित्य येतं त्यांचे भाव वाढलेले आहेत, दागदागिने जे आहेत ते देखील वाढत चाललेले त्यांचे भाव. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर मूर्तीवर अवलंबून असणारे मग धोतर किंवा डायमंड वर्क करणारे जे कामगार वर्ग असेल त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली पाहायला मिळते, कारण की जे 10 दिवस मूर्त्यांना धोतर नेसवत होते आता त्यांना 1 ते 2 दिवस किंवा परमनंट धोतर हे नेसवूनच मूर्ती विक्री करावी लागते, कारण की मोठ्या मूर्त्यांवर बंदी आल्यामुळे पितांबरी किंवा आपण जे धोतर म्हणतो ते नेसवता येणार नाहीये या 1.5-2 वर्षात. त्यामुळे कुठेतरी ही नाराजी पाहायला मिळते. संपूर्णतः नुकसान झालेलं या संपूर्ण साखळीचं पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर एकावर एक आधारित हा व्यवसाय चालतो. ही साखळी जी आहे
की एकंदरीत सध्या त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक चणचण भासते. अनेकांचं तर पार कंबरडं मोडलेलं आहे. गेल्या 20-20, 30-30 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असणारे जे कामगार होते ते अक्षरशः आता हवालदिल झालेले, कारण की व्यवसाय रोजगार हातातून निघून गेलेला आहे. लोक नाही त्या किमतीत मूर्त्या मागतात किंवा ज्या वस्तू आहेत त्या मागतात, त्यामुळे ते देणंही शक्य नाही. मखर जर पाहिले तर थर्माकोल बंद झाल्यानंतर आता इको फ्रेंडली मखर बाजारपेठेत आलेत, पण त्या इको फ्रेंडली बाजारपेठेत आलेल्या मखरांची किंमत देखील गगनाला भिडलेली पाहायला मिळते, जी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी नाही. अर्थातच हा सगळ्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. सरकारनं सुद्धा मदत जाहीर करताना अगदी प्रत्येक छोट्या छोट्या घटकाला मदत करण्याचा सरकार प्रयत्न करतं. यामध्ये मूर्तिकार मात्र कुठेच नसतो, याचा सुद्धा सरकारनं विचार करावा ही मागणी केली जाते. पुन्हा एकदा नागपूरला जाऊया. कल्पना नळसकर आपल्याबरोबर आहे. कल्पना, आपण बघतोय की फक्त मूर्ती बनवणारेच नाही तर त्या अनुषंगाने किंवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतर जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा तितकंच नुकसान झेलावं लागते. काय नेमकं सांगशील? नक्कीच मनुष्य, आपण जर पाहिलं असेल तर या मूर्तिकार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त या व्यवसाय या सगळ्या सणाउत्सवावरती जे ज्यांचा व्यवसाय अवलंबून आहे त्यांचा सुद्धा आर्थिक कुऱ्हाड कोसळल्या. मग मंडप डेकोरेशन असतील, बाकी इतर असतील, लाइटिंगवाले असतील, कारण याच्यावरती निर्बंध घातल्यामुळे त्यांच्यावरती कुऱ्हाड कोसळली आहे. कारण की आता जे मोठे गणेशोत्सव होते, ज्याच्यात मोठे मोठे पेंडॉल्स लागायचे, सगळी सजावट व्हायची, ते आता कुठेतरी शासनाने महानगरपालिकेने त्याच्यावरती निर्बंध आणलेत. कारण 4 फुटाच्या वरती जी मूर्ती आहे ती बसवता येणार नाही आहे. त्याच्यामुळे आता इतर जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती कुऱ्हाड कोसळली आहे. कारण की सगळे जे डेकोरेशन आहे ते आता साध्या पद्धतीने गणपती बसवतात आहे आणि 10 दिवस पूजा अर्चना करून त्याचं विसर्जन करतात आहे. आधी कसं व्हायचं की 10 दिवस पूर्ण रेलचेल राहायची, मोठे मोठे जे गणपती होते त्याला बघायला लोक यायचे, त्याच्यामुळे सजावटीचं इथे कॉम्पिटिशन असायची की कुणाची सजावट चांगली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती निर्भर असणारे लाइटिंगवाले असतील, जे पेंडॉलवाले असतील, त्या सगळ्यांचा व्यवसाय याच्यावरती व्हायचा. पण आता त्यांच्यावरती कुठे ना कुठे कुऱ्हाड कोसळली आहे. मूर्तिकारच नाही तर या व्यवसायाशी निगडीत जी सगळी व्यवसाय होती ती देखील आर्थिक संकटात आली आहे. सरकारने जे निर्बंध घातले आहेत त्याच्यामुळे अनपेक्षितपणे का ना होईना पण इतर जे व्यवसाय आहेत त्याच्यावरती कुऱ्हाड कोसळले. त्याच्यामुळे सरकारने हे जे निर्बंध घातले होते त्यामध्ये निर्बंध घालताना मूर्तिकारांसोबतच इतर व्यावसायिक जे होते त्यांचा देखील विचार करणं महत्त्वाचं होतं, अशी सगळी ओरड होते आहे. आपण पाहिलं असेल तर वारंवार त्यांनी देखील आंदोलनं केलेली आहेत, पण सरकारने कुठलीही दिलासा देणारा निर्णय घेतलेला नाही आहे. मागच्या वर्षी ज्याप्रमाणे त्यांनी निर्बंध घातले त्यांनी नुकसान झालं होतं, तर यावर्षी करोनाचं कुठेतरी आपण पाहिलं असेल तर नागपूरची स्थिती आटोक्यात आहे असं चित्र आहे. पण तरीही निर्बंध जे आहेत महानगरपालिकेने कुठेही शिथिल केले नाही आहे. राज्याचे जे नियम होते तेच लागू ठेवलेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठे जो सगळा व्यावसायिक वर्ग आहे तो एक प्रकारे आर्थिक चणचण जी आहे ती सहन करताना आपल्याला दिसतोय. कारण हा जो सगळा असतो तो सीझनल व्यवसाय असतो आणि सीझनल व्यवसायामध्येच ते लोक वर्षभराची जी असते ती मिळकत कमवून ठेवतात. पण आता त्यांच्यावरती आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. बँकाही लोन देत नाही आहे. त्याच्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मनुश्री, निश्चितच पुढे काय हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि आपण त्याच अनुषंगानं सरकारनं सुद्धा राज्य सरकारनं सुद्धा सगळ्याचा गांभीर्यानं विचार करावा. मग एकतर त्यांना थोडीफार आर्थिक मदत द्यावी किंवा कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कुठेतरी विशेष प्रयत्न करावे किंवा तशा सवलती द्यावा अशी आता मागणी हे मूर्तिकारच नाही तर छोटे मोठे व्यावसायिक सुद्धा करताना बघायला मिळतात. अर्थातच या सगळ्याचा लवकरच विचार होईल अशा आपण करूया आणि राज्य सरकार तातडीनं पावलं उचलेल. या सगळ्याचे अपडेट सुद्धा आपण घेत राहणारच आहोत. पण इथेच थांबूया. पाहत राहा लोकशाही न्यूज.